आत्याच्या घरी चाललो. कुठे चालायचं? मामाच्या घरी चालायचं. कोणासोबत चालते? तात्याच्या घरी चालते. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून शूट करते करते म्हटलं, पण काही कारणामुळे नाही करू शकले. कुठलं कारण ते पुढे सांगते. त्याआधी ना मी तुम्हाला सकाळची गंमत दाखवते प्रिशूची, आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो आता मी तुम्हाला सकाळची आधी गंमत दाखवते आणि त्याच्यानंतर पुढे बोलते. बाकी इकडे मी प्रिशूला झोपून दिलेला आहे, कारण आमचा आज एक स्पेशल प्रोग्राम आहे. कुठला ते पुढे सांगते. आधी आपण सकाळचं बघूया. सो इथे आता श्रेयाची रांगोळी काढायची चाललेली आहे आणि प्रिशूचं तिकडे रांगोळी सांडवायची चालली आहे. गुढीपाडव्याची स्पेशल अशी रांगोळी काढत आहे श्रेया. आणि प्रिशू बघा इकडे जागोजागी ब्ल्यू कलर करून ठेवत आहे, कारण तिला एक रांगोळीचा डब्बा दिला, ती श्रेयाची रांगोळी मोडत होती त्यासाठी म्हणून. आणि त्यानंतर श्रेयाची रांगोळी अशी तयार झालेली आहे. सुंदर अशी गुढीपाडव्याची तिने रांगोळी काढली आहे आणि प्रिशूने जागोजागी पॅचेस केलेले आहे कलरचे, कारण तिला प्रत्येक कामात मध्ये मध्ये करायलाच पाहिजे. आणि स्वतःचा चेहरा सुद्धा तिने रंगवून घेतलेला आहे. असो आता तिची आंघोळ व्हायची आहे. बघा बाहेर रोडवर सुद्धा तिने सगळा कलर करून ठेवलेला आहे. पण तरी सुद्धा आता मी तिची आंघोळ करून दिली आणि तिला छानसा असा ड्रेस घालून दिला. हा ड्रेस तिने स्वतःच काढलाय, तिला आज हाच घालायचा होता. बाय बाय. हो बाय सोना. बाय करते बाय करते. सो आता गुढीची पूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छानशी पूजा मांडली आहे. या साईडनी उजेड येत नाही, पण तरी सुद्धा श्रेयाची रांगोळी प्रिशूने मोडली. आमच्याकडे अवजारांची पूजा असते, सो अवजारांची पूजा केली काल अमावस्येच्या दिवशी, आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची असते. देवाची सुद्धा पूजा केली. मी पारायणही वाचून घेतलं. सो बघितलं तुम्ही प्रिशूचं सकाळी काय चाललेलं होतं. श्रेयाने रांगोळी सुद्धा खूप छान काढलेली, पण थोड्याच वेळात त्या रांगोळीची प्रिशूने काय अवस्था केली. गुढीची वगैरे पूजा झाली सर्व सकाळपासून. मी आज प्रॉपर विचार केला होता, छान साडी घालेल, मेकअप करेल आणि छान व्हिडिओ शूट करेल, पण चितलं ते घडे नाही आणि पदरी काय पडे नाही. ते म्हणतात ना, ते खरंच आहे. कारण सकाळपासून मला खूप जास्त मला असं वाटतं की डिहायड्रेशन झालेलं आहे. पण मी कंटिन्यू 2-3 दिवसापासून टरबूज खातीये, तरी सुद्धा मला एवढा त्रास होत नाही कधी. पण मला काल मी पालकभाजी खाल्लेली आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुरीची डाळ अजिबात खायची नाही, तरी सुद्धा मी काल पालकभाजी खाल्ली आणि घट्ट घट्ट भाजी खाल्ली. त्याच्यामुळे माझी ऍसिडिटी एवढी जास्त वाढली की माझं पोटही बिघडलं, मला डिहायड्रेशन झालं आणि वॉमिटिंग सारखं पण होत आहे असं खूप जास्त रात्रीपासनं. आणि सकाळपासून असं होत आहे की मला कंटिन्यू वॉशरूमला जायला लागत आहे, एवढं जास्त ते झालं. पण काही होऊ शकत नाही. मी गोळी घेतलेली आहे आता. पण झालं असं की आमचा आज स्पेशल प्रोग्राम आहे, ते म्हणजे जे लास्ट टाइम माझ्या बर्थडेच्या दिवशी आम्ही आत्याकडे जाणार होतो आणि नंतर अष्टमासिद्धीला जाणार होतो, ते आम्ही आज जाणार आहोत. माहिती नाही अजूनपर्यंत, निघेपर्यंत काही हे नाही राहत, कारण आम्हाला गुढी उतरल्यानंतर वगैरे जायचं आहे संध्याकाळला. असं आता वाजलेले आहेत 12:30. आम्हाला आता जेवण करायचं आहे आणि विचार करतोय की संध्याकाळचं ऊन उतरल्यावर असं निघायचं. जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासात आम्ही पोहोचणार आहोत, कारण आम्ही गाडीने जाणार आहे. बाबाची गाडी आणि माझी गाडी. असं पार्थ येणार होता, पण पार्थचं असं चाललंय की तिकीट्स आता खूप जास्त महाग झाल्यात. गुढीपाडव्याची सुट्टी आहे, त्यानंतर ईदची सुट्टी आहे, सॅटर्डे संडे, या सर्व गोष्टींमुळे तिकीट एक्स्ट्रीम महाग आहे. आणि तिथं असं होतंय की जे जेवण 80 रुपयाला, ते जेवण आता 140 रुपयांनी घ्यायला लागत आहे. एवढा जास्त प्रॉब्लेम होतोय. सो आम्ही त्याला बोललो की पोटमारा काही करू नको, इकडे ये. कारण काय असतं, आपण पहिल्यापासनं खूप स्ट्रगल करून सर्व गोष्टी करत आलोय. सो एवढं महाग खायची इच्छा होत नाही, मग पोटालाच मारला जातं. त्याला बोललो की तू इकडे ये परत. त्याचं तेच सुरू होतं, आज उद्या. आजही त्याचं नक्की नाही, तर म्हटलं जाऊन येऊया, कारण नंतर उन्हाळ्याची कामं सुरू करणार आहे आई, आणि मग नंतर खूप ऊन वाढतं, ते राहून जातं. आमचं प्रिशूच्या जन्मापासनं तिला न्यायचं करून राहिलेलं आहे. सो म्हटलं ते नेते. तुम्ही जर विदर्भातले असाल तर तुम्हाला माहिती असेल की अष्टमासिद्धीला बाळाची आंघोळ करणं हे खूप चांगलं मानलं जातं तिथल्या विहिरीच्या पाण्याने, कारण ते बाळाला उत्तम आरोग्य देते आणि आजारपासनं वगैरे अशा निगेटिव्हिटीपासनं, या सर्व गोष्टींपासून दूर ठेवते.
सो म्हटलं चला फायनली जाऊन येऊया आपण. आमचं 2 वेळा कॅन्सल झालं. एक म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी, त्याच्यानंतर जाणार होतो आम्ही मंगळवारला रात्रीला, म्हणजे बुधवार आणि शुक्रवार तिथले दिवस असतात. सो तेव्हा जाणार होतो. तेव्हा असं झालं की अमावस्या होती आणि सकाळपासून अमावस्या होती, जी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसची होती ती. मी तर म्हटलं नको, तेव्हा नको जायला, आपण आता जाऊया. आता मस्त चैत्र नवरात्री सुद्धा सुरू झाली आहे. जर तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं चांगल्या दिवशी होत आहे, तर आता जाऊन येऊया. तर आम्ही आज जाणार आहोत आणि उद्या सकाळी अष्टमा सिद्धीला जाऊन डायरेक्टली तिथून घरी यावं लागतं. सो आम्ही तिथून मग डायरेक्ट घरी येणार असं. तर चला आता पटापट जेवण वगैरे करायचं आहे. खुशी मॅडमला झोपून दिले. आज तुम्ही हाच ड्रेस घालून मागितला. एरवीनं ती फ्रॉक वगैरे मध्ये अजिबात कम्फर्टेबल नसते, फ्रॉक घालायसाठी नाहीच म्हणते, पण आज तुम्ही हा ड्रेस घालून मागितला. आता तिला जाताना मी टी शर्ट आणि पॅन्ट घालेल, कारण गाडीवर जायचं आहे. ऊन उतरल्यावरच जाऊ, पण थोडं कम्फर्टेबल कपडे असले तर बेटर आहे असं आहे. तर चला आता पटापट आम्ही आमची कामं करून घेतो आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. आपल्याला आणि ह्यांना कोणालाच नाही माहिती आम्ही येणार आहोत म्हणून, ते सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. सो त्यांचे रिएक्शन वगैरे या सर्व गोष्टी सुद्धा शेअर करते. बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. मी गुढीपाडव्याचा खूप छान ब्लॉग बनवायचा होता, पण नाही झालं, असं काही हरकत नाही. तर चला आता बाकी पटापट आमचं जेवण वगैरे हे आटपून घेते, सर्व कामं आटपून घेते, थोडासा आराम झाला पाहिजे आणि मग आम्ही संध्याकाळला निघणार आहोत. सो बाकी काय होतं ते तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशू, आपण कुठे चाललो? तात्याच्या घरी चाललो. कुठे चालायचं? मामाच्या घरी चालायचं. कोणासोबत चलते? तात्याच्या घरी चलते. सो आमचं आता बाकी पूर्ण आवरून झालं आहे, जेवण वगैरे करून झालेलं आहे. तिकडे बॅगसुद्धा रेडी केली आहे. प्रिशूला जर विचारलं ना कुठे जायचं, ती बरोबर सांगते की तात्याच्या घरी जायचं, मामाच्या घरी जायचं. ती आत्याला तात्याच म्हणते. बाबा गेलेले आहेत आता श्रेयाला आणण्यासाठी. तिचं जेवण राहिलं आहे फक्त, बाकी झाडझूड वगैरे सर्व केली आहे आणि अजूनपर्यंत ठीक आहे सर्व, म्हणजे जायचं आहे. आणि आत्याकडे अजूनही सांगितलेलं नाही आहे. आम्ही गाडीने जातो आहे. सो 2 तास लागतात जायला, एक दीड 2 तास असं. आम्ही मध्ये थांबणार आहे 5-10 मिनटासाठी, कारण गाडी गरम व्हायला नको त्यासाठी म्हणून. सो आता मी विचार तसं यावर गेली असती चाललं असतं, कारण आम्ही झोपायलाच जातो आहे. कम्फर्टेबल कपडे पाहिजे, प्रिशूचे ड्रेस चेंज करून द्यायचे आहे आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. कोणाच्या घरी चालली? तात्याच्या घरी. आणि तू कोणाच्या घरी चालली? तू कोणाच्या घरी चालली? सो श्रेयाचंही झालं, माझंही झालं, आमचं सर्व झालं आहे. आता हे बॅग भरून ठेवली म्हणून पसारा इथे आहे, त्याला प्लीज इग्नोर करा. आणि आता आम्हाला निघायचं आहे. आमचं सर्व झालं आहे. बकेट घेतली आहे, दोरी घेतलेली आहे, कारण विहिरीतून पाणी काढायसाठी तिथे दोरी वगैरे लागते त्यासाठी म्हणून. बाकी मी प्रिशूला विचारलं ना मी कुठे चालली, तर प्रिशू म्हणते तात्याच्या घरी. आणि तिला विचारलं तू कुठे चालली, तर ती म्हणते मामाच्या घरी. आता नेमकं कॅमेरा सुरू केल्यावर तिला विचारलं तर ती काय सांगत नाही. इकडे येशो ना, इकडे येशो ना. सो चला आता गुढी उतरवायची आहे आणि बाकी मग आम्हाला निघायचं आहे. हाय हाय कर सर्वांना. आपण कुठे चाललो? आम्ही कोणाच्या घरी चाललो? आम्ही कोणाच्या घरी चाललो? कुठं कोणाच्या घरी? आणि तू कोणाच्या घरी चालली? कुठे चाललो आपण? कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? सो आता आम्ही निघालोय. प्रिशू बाबाच्या आणि श्रेयाच्या गाडीवर आहे आणि आई माझ्या गाडीवर बसली आहे, पण मध्ये मध्ये प्रिशू सुद्धा आमच्याकडे येत होती. आता आम्ही दिवस असतानाच निघालोय, कारण आम्हाला पोहोचायला 1-1.5 तास लागणार आहे. त्यात आम्हाला मध्ये थांबायचं सुद्धा आहे, त्यामुळे थांबलो हो ना प्रिशू. प्रिशू हायकर कशी आहे लस्सी? आई कशी आहे? छान आहे. त्यानंतर आता इथे आम्ही लस्सी घ्यायसाठी थांबलो. इथे छानशी लस्सी मिळते आणि इथला पेढा सुद्धा खूप जास्त फेमस आहे, तो म्हणजे पूर्णानगरचा पेढा. तर लस्सी घेऊन आम्ही मग पुढे निघणार. सो आता याला इथे छान सरप्राईज मिळालेला आहे. सर्वच जण खरं तर शॉक्ड होते आणि प्रिशूला बघून खरं तर सर्वांना खूप जास्त खुशी झालेली होती बाकीपेक्षा. आणि खरंच सर्व खूप खुश होते आणि आम्हालाही खूप छान वाटलं खूप वर्षानंतर आल्याने. पण प्रिशू कम्फर्टेबल राहते की नाही हे बघायचं होतं, पण ती खूप कम्फर्टेबल होती. प्रिशू कुठे आली तू? सो आम्ही पोहोचलो आत्याकडे आणि आत्याला खूप छान सरप्राईज मिळालं.
पण आमचा प्लॅन थोडासा फ्लॉप झाला कारण विद्याताई बाहेर होती आणि तिला आम्ही दिसलोच, पण तरी सुद्धा छान सरप्राईज मिळालं सर्वांना. आता मस्त निवांत आम्ही बसलोय आणि प्रिशूची काय मस्ती चालली आहे ना, मी आता ते दाखवते. ते झोपलो हे बा. कुठे आलो आपण? भूर आलो. कोणाच्या घरी आलो? तात्याच्या घरी आलो. अरे पण आंबा सुरू इथे चढता येते का तुला? अरे बापरे चढता येते का? माझं नाव मैया आहे. काय ग आत्याला करू दे ना. मला तर जेवाच लागत नाही त्याच्यानं माझं काही टेन्शन नाही. तुम्ही करा की नका करू, सगळ्यांना उपाशी ठेवा, काही फरक नाही पडत. प्रिशू सो आता आमचे जेवण वगैरे सर्व झाले आणि आता आम्ही पत्ते खेळणार आहे थोडेसे आणि त्याच्यानंतर मग झोपणार. खरं तर झोप खूप जास्त येत आहे पण तरी सुद्धा पत्त्याचा डाव तर झालाच पाहिजे. सो आता आम्ही पत्ते खेळणार आहे. मला अंगावर पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आम्ही झोपणार. आणि इकडे पाका चाललंय आणि कोण आहे त्याच्यात दाखवा. हे असंच आहे. त्यान विद्याताई गाद्या टाकत होत्या आणि प्रिशूचं सुरू झालं की आम्हाला झुलवा. सो श्रेया आणि विद्याताई दोघी जण तिला झुलवत आहे. मी तर या ड्युटीमधनं बाहेरच असते, घरी सुद्धा आणि बाहेर सुद्धा. तर चला आता आम्ही मस्त पत्ते खेळतो. बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. मॅडम बघा किती छान बघत बसले. सर्वांची मस्त झोपायची तयारी चालली आहे. सो आम्ही मस्त पत्ते खेळायला बसलो पण झालं असं की यातला एक पत्ताच गायब आहे. त्याच्यामुळे आमचा डाव पूर्ण मोडला आणि आता बाहेर पाऊस पडला त्याच्यामुळे वातावरण खूप छान थंड आहे. सो आता मस्त आमची झोपायची इच्छा होते त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की चला आता झोपायचंच, कारण उद्याला आम्हाला अष्टमासिद्धीला जायचं आहे. आणि बाकी काय होतं ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते. सो आत्ता झोपायचं आहे. प्रिशूनी तरी गाडीवर खूप छान झोप घेतली, तर माहिती नाही ती झोपेल की नाही, पण आम्हाला आता जेवढं बाहेर पाऊस पडला ना एवढं छान थंड वाटतंय आम्हाला तरी आता मस्त झोपायची इच्छा होते. सो मी तरी छान झोपणार. प्रिशू मॅडम अजूनही झोपायच्या मूडमध्ये नाही आहे. सो माहिती नाही मला ती झोपेल की नाही, पण मी तरी झोपते. हा जो प्लॅन होता हा फिसकटलाच, कारण एक पत्ता कमी आहे ह्याच्यामध्ये, सो ते होणारच नाही. सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.